मी रील्स तर खूप बनवते, खूप सारे व्हिडिओज कन्सिस्टन्सीने टाकते, पण त्यामध्ये व्ह्यूज येत नाही. खूप सारे व्हिडिओज खूप साऱ्या टाइमला टाकते, खूप चांगले व्हिडिओज बनवून टाकते, तरी सुद्धा व्ह्यूज येत नाही. याचं कारण काय असेल? सो नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक असा आहे की खूप जण मला विचारतात की मॅम मी व्हिडिओज तर बनवते, पण त्याच्यामध्ये रील्समध्ये काहीही मला इम्पॅक्ट दिसत नाही, ना फॉलोअर्स वाढतात, ना कोणते व्ह्यूज येतात. तर काय कारण असेल? थोडं याचं काहीतरी सांगा. सो डोंट वरी फॉर दॅट. तुम्हाला पहिल्यात अगोदर तुम्हाला समजून घ्यावं लागेल की नेमकं चूक कुठे होतीये. कारण की भरपूर सारे असे लोक आहेत की त्यांनी एडिटिंग सुद्धा करत नाही, तरी सुद्धा ते परफेक्ट लेवलने जातात. पण थोडी काय एडिटिंग त्यांना जमते, पण ते बेसिक स्टेप्स त्यांना थोडं का असे ना येत असेल. आणि मोस्ट ऑफ ऑल कोणते कोणते व्हिडिओज असे पण असतात की त्याच्यामध्ये एडिटिंगची काही गरज नसते. सिंपल त्यांना इमोशनल लेवलनं जरी ते केलं तरी सुद्धा त्यांचे व्ह्यूज खूप जास्त जातात आणि सबस्क्रायबर असेल, फॉलोअर्स असतील, वाढतात. ठीक आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, तुमच्यावर अगोदर बघायचं की नेमकं माझी चूक कुठं होते, माझा निश कोणता आहे, कंटेंट नेमका मी कसा बनवत आहे, माझे सगळे मल्टी तर नाही आहेत ना, की मी एकाच गोष्टीवर फोकस ऑन करत आहे. हे सगळं तुम्ही डिसाईड करा, जेणेकरून तुमच्या इंस्टाग्राम अल्गोरिदमला ते समजेल किंवा यूट्यूब अल्गोरिदमला ते समजेल, जेणेकरून तुमचे जे व्ह्यूज आणि रीच असेल ते वाढेल. हे झालं. त्यानंतर काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा एडिटिंगवर प्रॉपर पद्धतीने लक्ष द्यायचं. कारण की आजच्या घडीला ना सगळेजण काय करतात माहितीये, ट्रेंडिंग रील्स कोण बनवतंय, त्याच्यामध्ये इफेक्ट्स कोण टाकत आहे, अॅनिमेशन्स कशा प्रकारे टाकत आहे, सगळं काही सगळे ऑब्झर्व करत असतात. त्यानुसार तुमच्याकडे एडिटिंग देतात. कारण का तुम्ही जर लोकांना तुमची स्किल दाखवलीच नाही तर तुमचं कोणीही ऐकणार नाही किंवा कोणाला समजणार नाही की तुम्हाला कोणती रील येते किंवा कोणतं काय जमतं. त्यामुळे सांगत असते की अगोदर तुम्ही तुमची बेसिक स्टेप्स, बेसिक लेवल्स आणि लर्निंग माइंडसेट क्लिअर करा की तुम्हाला नेमकं कोणती रील शिकायची आहे, कोणते स्किल्स शिकायचे आहेत, रील्समध्ये कोणते कोणते अपलोडेशन तुम्हाला अपग्रेड करायचे आहेत, हे सगळं तुमच्यावर आहे. सो नेक्स्ट मी तुम्हाला सांगत आहे की रील एडिटिंग ही अशी टेक्निक असते ज्यामध्ये तुम्हाला तुमचे जे फ्रीलान्सिंग वर्क आहे ते स्टार्ट करावं लागतं. ज्यामध्ये व्हिडिओ एडिटिंगमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात की ट्रान्झिशन इफेक्ट काय असतं, लेयर्स कसे बनवायचे, 2 लेयर्स, 3 लेयर्स, 4 लेयर्स, असे भरपूर सारे इन शॉर्टमध्ये जाऊन PIP असं असतं. ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलं जाईल. डोंट वरी फॉर दॅट. मी स्वतः तुम्हाला पर्सनल मेंटरशिप देईल जर तुम्ही माझ्यासोबत जॉईन झालात. स्किल पैसामध्ये जे पण तुम्हाला अफोर्डेबल कोर्स असेल, व्हिडिओ एडिटिंग कोर्स हे गोल्ड पॅकेजमध्ये दिलेला आहे. तो छोटीशी इन्व्हेस्टमेंट तुमचं आयुष्य बदलू शकते. कारण की व्हिडिओ एडिटिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या या AI डिजिटल स्किल्सच्या वर्ल्डमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल AI जर मी यूजच नाही केलं तर माझा बिझनेस कसा चालला, तर प्रत्येकाला AI हे जमलंच पाहिजे. AI व्हिडिओज कसे क्रिएट करायचे हे पण त्याला समजलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं असं आहे ना की जर तुम्ही ह्या गोष्टी शिकला नाही तर कोणीतरी समोर पुढे जाईल आणि त्यांना बिझनेस बद्दल वगैरे सगळ्या गोष्टी डोक्याच्या वर जाऊ शकतात आणि त्यांचा बिझनेस ठप्प होऊ शकतो. कारण की आज प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही कॉम्पिटिशन आहे, बरोबर की नाही. जर तुम्ही त्या गोष्टी शिकलाच नाहीत तर तुमचं कसं वर्ल्ड निर्माण होईल, तुमचं जे पण बिझनेस आहे ते कशा प्रकारे ग्रो होईल, नाही होऊ शकणार. त्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी डेव्हलप कराव्या लागणार आहेत. आणि तुमचे जे रील्स एडिटिंगचे जे स्किल आहे ती जर तुम्ही इम्प्रूव्ह केली ना तर तुमचे रीलवर व्ह्यूज येणार, हे माझी स्वतःची गॅरंटी आहे. कारण की मी पण अगोदर फक्त रील्स बनवायचे आणि पाठवायचे, तर त्याच्यामध्ये व्ह्यूज यायचे नाही किंवा मला रीच भेटायचा नाही. पण आज मी जेव्हा स्वतःचे रील बनवते त्याच्यामध्ये थोडी का असे ना एडिटिंग करते ना, थोडी प्रो लेवलने, तर लोक मला विचारतात की हे कसं केलं, हे कशा प्रकारे ट्रान्झिशन दिलं किंवा कोणत्या प्रकारची एडिटिंग केली, कोणता ऍप तुम्ही यूज करतेस, या सगळ्या गोष्टी मला आज क्वेश्चन करत आहेत. पण ते तुम्हाला पण जमलं पाहिजे. त्यासाठी कन्सिस्टन्सी, लर्निंग माइंडसेट, फोकस ऑन युअर गोल्स, गोल, पर्पज, एम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. कारण की मी अगोदर गोल, पर्पज आणि एम मध्येच फसली होती, पण आज मी क्लिअर झाले माझं सगळं की गोल काय असते, एम काय असते आणि पर्पज काय असते. आता या 3 गोष्टींमुळे मी स्वतः बिल्डअप होती आणि समोर चालतीये. सो माझं गोल काय आहे मी फिक्स केले, स्पेसिफिक माझं जे पण आहे ते मी लिहून घेतले. माझ्याकडे डायरी नोट्स आहेत, मी स्वतः ते फॉलोअप घेते. आणि मला तेवढं वाटतं की मी जर थोडंसं जरी मेहनत घेतली ना तर माझ्याकडेच मला जास्त क्लायंट्स भेटतील आणि माझा जो पण बिझनेस आहे तो ग्रो होणार. आता जसं की मला फ्युचरमध्ये मला हेल्थ कोच बनायचंय, खूप चांगलं हेल्थ कोच. तर त्यासाठी मला स्वतःचं तेवढं बिल्डअप करावं लागेल.
ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पण माझी हेल्प करावी लागेल. त्यासाठी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर फॉर दॅट प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक्स, आणि जर तुम्हाला काही रेकमेंडेशन द्यायचं असेल, काही स्वतःला सांगायचं असेल, काही माझी इम्प्रूव्हमेंट बोलण्यामध्ये वगैरे, तर प्लीज मला सांगा कमेंटमध्ये, मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. आणि सर्वात महत्त्वाचं, जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर नवीन नवीन व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की बेल आयकॉन दाबा बिकॉज ऑफ द नोटिफिकेशन. बाकी धन्यवाद.